सत्याची धार प्रहार. दिल्लीमध्ये विरोधी पक्षाच्या आघाडीची एक बैठक होते पवार साहेबांच्या घरी. आता ही बैठक नेमकं कशाला होते, त्या बैठकीतून काय निघणार आहे का, हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्या बैठकीला जेडीयूचे लल्लन सिंगजी जाणार होते, ते जात नाहीयेत. सीपीएम पक्षातून कोणी जाताना दिसत नाहीये. टीएमसीतून पण सांगितलं जात आहे की बाबा कारणं दिली जात आहेत की ह्यांची इन्क्वायरी आहे, त्यांची इन्क्वायरी आहे. अभिषेक बॅनर्जी अगर जाऊ शकले नसते तर दुसरा प्रतिनिधी जाऊ शकला असता, तेही गेलेले नाही आहेत. म्हणजे प्रफुल्ल पटेलजींनी जे सांगितलं होतं, हे सगळं जे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष नेत्याची जी काय बैठका असतात, ते खाण्यापिण्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि ह्याचंच उत्तम उदाहरण आजची ही बैठक आहे. जी हयातला जी बैठक झालेली, जी अशीच ह्याच्या अगोदर बैठक झालेली, त्या बैठकीतून नेमकं काय निघालं? साधं सिम्बॉल तरी फायनल केलं की आलं होतं का? नाही आलं. मला ही माहिती आहे, मला काही हयातच्या मॅनेजमेंटच्या लोकांनी फोन केला आणि ज्यांनी यजमानपद तिथल्या कार्यक्रमाचं भूषवलं, मला त्या संजय राजाराम राऊत आणि उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की आज तकायत त्या हयातला जो काय तुम्ही कार्यक्रम घेतला, बैठक घेतली इंडिया अलायन्सच्या नावाने, त्या सगळ्याचं बिल आजपर्यंत दिलं आहे का? काय त्या हयात हॉटेलच्या लोकांना दमदाटी देणं काय काम सुरू आहे? म्हणजे ह्या बैठका नेमकं कशाला घेतल्या जात आहेत? आणि त्या निमित्ताने जे करोडो पैशाची उधळपट्टी होते, जे खाणंपिणं होतंय, त्याचं साधं बिल पण देण्याचं काम हे लोक करत नाहीयेत. आणि बोलतायत ते देश चालवणार आहे. प्रत्येकाला या बैठकीचं संयोजक बनायचं आहे, या विरोधी पक्षाच्या आघाडीचं संयोजक बनायचं आहे. काल पण संध्याकाळी पवार साहेबांच्या सिल्वर ओकला उद्धवजी ठाकरे आणि संजय राजाराम राऊत गेलेले. काय झालं त्या नेमकं बैठकीमध्ये? आमच्या माहिती अनुसार उद्धवजींनी प्रस्ताव तिथे ठेवलेला आहे की उद्या अगर चुकून येणार नाही, पण चुकून अगर इंडिया अलायन्सची सत्ता आली तर आम्ही पवार साहेबांचं नाव पंतप्रधानासाठी चालवतो, आणि इथे महाविकास आघाडीची सत्ता अगर चुकून आली तर तुम्ही मग रश्मी ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीसाठी चालवा. याच्यामुळे घसरलाच की चालवा असा प्रस्ताव दिला गेलेला असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे आज पण ती खाच गेलेली नाही. सगळं काही ठाकरे कुटुंबालाच मिळवायचं आहे. उद्या सत्ता आली तरी पण माझं कुटुंब, माझी जबाबदारी, बाकी कोणाच्या बद्दल विचारच करायचं नाही. जे आमच्या माननीय मुख्यमंत्रीजींनी काल उल्लेख केला की ऋषी सुनकजींनी त्याला विचारलं हु इज युटी. मग यांनी विचारलं वाय व्हॉट हॅपन्ड. मग त्यांनी सांगितलं की बाबा लंडनमध्ये यांच्या प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही लंडनला आल्यावर मी तुम्हाला सांगतो. मी माननीय मुख्यमंत्रीजींना विनंती करीन की जरा सांभाळून भेटा, कारण का कदाचित ऋषी सुनकजी तुमच्या हातात ह्यांचे तिकडचे खाण्याचे बिल हातात देतील. कारण हे लंडनमध्ये पण स्वतःच्या पैशाचे खात नाहीत ठाकरे कुटुंब. ह्यांचे खाण्यापिण्याचे राहण्याचे बिल पण दुसरे देतात. तर कदाचित कुठल्या तरी हॉटेलचं बिल राहिलं असेल आणि ते पण ऋषी सुनकजी तुमच्या हातात देतील की एकनाथ शिंदेजी प्लीज पे दिस अँड लिव्ह.
उद्धव ठाकरेला फार मस्ती वाटते दुसऱ्यांच्या कॅरेक्टरवर बोलणं, दुसऱ्यांच्या भाषेवर बोलणं. म्हणजे जळगावच्या सभेमध्ये ऋषी सुनक यांच्यावर बोलत असताना एकनाथ शिंदेजींनी काय भाषा वापरली असेल, कसे बोलले असतील. म्हणजे सामान्य घरातला मुलगा उद्या मुख्यमंत्री झाला, त्यांच्या परिस्थितीमुळे अगर ते शिकू नसले असते, मग अशी टिंगल टवाळकी राणेसाहेबांच्या पण करायचे. अशी टिंगल टवाळकी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या करतायत. तर मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे, तू जरा एक 5 वाक्य इंग्लिशमध्ये आम्हाला बोलून तरी दाखव. जे स्कूल ऑफ आर्टची डिग्री आहे ना, ती नेमकं बाळासाहेबांच्यामुळे मिळाली आहे की अशीच तू कमवली आहे, ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांग. तुला बाबा किती इंग्लिश येते? चल बाजूला माझ्यावर बस आणि एक इंग्लिश इंटरव्ह्यू देऊन दाखव आमच्या बरोबर. मग उगाच दुसऱ्यांची टिंगल टवाळकी करण्यापेक्षा तुझ्या इंग्लिशच्या बद्दल आम्हाला जरा सांग. राणेसाहेब असतील, एकनाथ शिंदेजी असतील, हे फार सामान्य गरीब कुटुंबातून मोठे झालेले आहेत. ते काय तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकले नव्हते. परिस्थिती अनुसार जेवढं शक्य होतं तेवढे शिकले, म्हणून कदाचित इंग्लिशच्या पकड नसेल, शिकतायत. एकनाथ शिंदेजींनी मी ऐकलं आता PhDची डिग्री पण घेतली नंतर. पण त्याच्यामुळे त्याची टिंगल टवाळकी करणाऱ्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा अन्य वेळी कधी इंग्लिश इंटरव्ह्यू किंवा इंग्लिशमध्ये बोलताना दिसलंय का? स्वतःच्या इंग्लिशचे वांदे आहेत आणि मोठ्या दुसऱ्यांची टिंगल टवाळकी करण्या अगोदर स्वतःबद्दल पहिले विचार करा आणि मग दुसऱ्यांची मस्ती करा. एवढं मी या निमित्ताने सांगेन. सर, संजय राऊत असं म्हणतात की जरांगे पाटील मारण्याचा डाव आहे सरकारचा, त्यामुळे सगळ्या गोष्टी. म्हणजे जी सत्य परिस्थिती, जे काय वस्तुस्थिती आहे, ते अखेर ह्यांच्या तोंडातून बाहेर निघालीच. म्हणजे जयरंगे पाटलाच्या जीवनाला, आयुष्याला काही बरं वाईट झालं तर त्याचा जबाबदार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असतील, हे तुम्ही आज लिहून ठेवा. म्हणजे चोर के दाढी में तिनका जसं म्हणतात, म्हणजे ह्यांचा जो काय ओरिजिनल प्लॅन आहे ते आमच्या समाज बांधवाच्या आयुष्याला काय ना काहीतरी करायचं आणि आयुष्य आणि तिकडे राजकारण मोठं करायचं, स्वतःचं घाणेरडं राजकारण करायचं, हे शेवटी संजय राऊतच्या तोंडातून बाहेर निघालेलं आहे. म्हणून आजपासून सांगतो, आज सांगतो, ते जरांगे पाटलाच्या आयुष्याला काही झालं, बरं वाईट काही झालं, तर त्याचा जबाबदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे असणार. आणि मग त्यानंतर संजय राऊतला कपडे घालून आम्ही महाराष्ट्रात फिरायला देणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. राजेसाहेब, काल एकंदरीत जे राज्य सरकारकडून प्रस्ताव होते जरांगे पाटलांना एकंदरीत माघार घेण्यासाठी, तर त्यांनी काल 5 अटी आणि एकंदरीत इशारा पण दिलाय. तर त्यांचं उपोषण सोडवायला दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिथं जाणार का? तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि 2 राजेंची पण मागणी केलेली आहे. उदयनराजे आणि जात आहेत सीएम साहेब चालेल. मग आमच्या सीएम साहेबांचं मन मोठं आहे. शेवटी सीएम साहेब सामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहेत आणि मराठा समाजाचे असल्यामुळे आपल्या राज्याच्या हितासाठी कधीही स्वतःचा विचार न करता मला विश्वास आहे सीएम साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि जरांगे पाटलाला आशीर्वाद देतील. सर, रत्नागिरीतला प्रकल्प जो आहे त्याचा झालेला आहे. 8 कातळ शिल्प जे आहेत ते वगळून आता प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे, तशी आता परवानगी मिळालेली आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प, ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा होणारच. हे जे काही 4 उरलेली जी टवाळके, जिथे जे आमच्या लोकांना सुपारी घेऊन तिकडच्या आमच्या काही ग्रामस्थांना भडकवत आहेत, त्यांचा काही धंदा चालणार, त्याच्यामध्ये सर्वात पुढे हा उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत आहेत. उद्धव ठाकरेला मातोश्रीवर पैसे पोचलेले आहेत प्रकल्प थांबवण्यासाठी, म्हणून तो विरोध करतोय. म्हणून कितीही विरोध केला
तरी आमच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प आता आमच्या कोकणात येणार म्हणजे येणार. मैदानामध्ये एकीकडे कारणामध्ये जो लाठीचार्ज झाला होता मराठा समाजाच्या कार्यकर्ते होते, त्यानंतर आता आझाद मैदानामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्री पदाचे यासाठी उपोषण करायला वाटतं. काही जणांनी सांगितले अजून सरकारकडून असं असेल तर आम्ही सरकारच्या वतीने कोणाला तरी तिथे जायला सांगेन, पण त्यांचा जो ज्या मुद्द्यासाठी तिथे बसलेले आहेत, आमच्या ज्या माणसाने आपल्याला आरक्षण समाजाला दिलं, ज्या माणसामुळे मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं, त्या देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यायची काही गरज नाही. ज्यांना काही गैरसमज असेल त्यांना जे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी तयार आहे, पण त्यांची तब्येत सांभाळून त्यांनी असे काही मागण्या करू नये एवढंच मी त्यांना सांगेन. वेगळा प्रश्न आहे. आता आगामी पुढच्या आठवड्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. काही प्रश्न पुन्हा तेच येतात. महाराष्ट्र मुंबई व हायवे गर्दी वाढते, ती दरवर्षीच वाढते, त्याच्यात नवीन काय. आणि आता एक लेनचं काम पूर्ण झालेलं आहे, जे रवी चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे. गणेश चतुर्थीसाठी केंद्र सरकार पण बसेस एक्स्ट्रा म्हणजे ट्रेन सोडतायत. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने माझी 17ला सुटते, निलेश राणेंची 16ला सुटते, मग आशिष शेलारजींची एक ट्रेन सुटते, आमची लोढाची एक ट्रेन सोडतायत. म्हणजे शासकीय ट्रेन सोडणं बाजूला राहिलं, भारतीय जनता पक्षाच्या वतीने 5-5, 6-6 ट्रेन सोडले जात आहेत. बरेच प्रवासी हे रत्नागिरी या भागामध्ये येतात गणेशोत्सवासाठी. काही ट्रेन जायचं तुम्ही रत्नागिरीला त्याचा शेवटचा स्टॉप असतो. तुला पासेस तिकीट पाहिजेत का? देतो तुला, काय हरकत नाही. त्यांच्याकडून परत तुला तुझ्या नावाचे 5 तिकीट बाजूला ठेवतो. कंत्राटी भरती मुद्दा लागतो आहे. एकंदरीत बघतोय आपण हा मोठा विषय पुढे आलेला. काय कंत्राटी? कंत्राटी कर्मचारी भरती कुठल्या? भरणार असं चाललंय. त्या वडेट्टीवारांनी आरोप केला होता. काय वडेट्टीवारांच्या आरोपात काय आहे त्याच्यामध्ये? आता खरं तर जेव्हा GR निघेल आणि नोटिफिकेशन निघेल त्यावर आपण चर्चा करू. आज वडेट्टीवारांनी सकाळी कुठली तरी ट्विट पण केली आहे, 2 हत्यानं एक दुसऱ्याला लाथ मारताना. आता ते वडेट्टीवारांना सांगेन, एक दुसऱ्याच्या खात्यामध्ये लक्ष कसं घालायचे ते जरा मातोश्रीमध्ये बसलेल्या वहिनींना विचारा. वैभव चेंबर्समध्ये बसून नगरविकास खात्यातली फाईल आमच्या एकनाथ शिंदे साहेब मंत्री म्हणून साईन करायचे, ते वहिनी साहेब वैभव चेंबर्समध्ये बसून सह्या करायच्या. म्हणून ढवळाढवळ काय असतं ना, हे जरा मातोश्रींच्या वहिनीला विचारून आमच्यावर ट्विटवर टीका करावी. सर, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये येतात, राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सध्या संजय राऊत काल त्यांनी सांगितलं की मणिपूर हे चायनाच्या बॉर्डरवर आहे. असं आहे, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, तो आता संध्याकाळची सकाळी घ्यायला सुरू केलेली आहे. 90 त्याला म्हणतात. म्हणून संजय राऊताचे बॉर्डर कुठे कुठे काय असतात हे आता संजय राऊतला पण माहीत नाही. म्हणून तो उद्या कुठल्याही बॉर्डरला पोहोचेल आणि तिथे सांगेल की ही पाकिस्तानची बॉर्डर आहे. म्हणून जो माणूस शुद्धीत नाही, त्या शुद्धीत नसलेल्या माणसाच्या किती प्रश्नाला उत्तर देते याला आम्हाला मर्यादा आहे. तो 90चा इफेक्ट आहे, 90चा इफेक्ट म्हणतात. तर जो वाद सनातनच्या संदर्भात निर्माण झाला होता, स्टॅलिनवर मुंबईमध्ये वसईत काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि अशा ठिकाणी अनेक ठिकाणी मागणी होते. तुम्ही जर समर्थन करता का? कारण हा वाद जो आहे तो आता वाढत चाललेला नाही, हे मला वाटतं पोलीस केस दाखल करणं हा फार सोज्वल विषय झाला. पण पुढच्या वेळी स्टॅलिनच्या मुलांनी अगर महाराष्ट्रामध्ये पाय ठेवला तर 2 पायावर घरी परत तामिळनाडूवर जाणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ. तरी शेवटी हा आमच्या धर्माचा विषय आहे. असाच विषय जेव्हा नुपूर शर्मांच्या बाबतीमध्ये झालेला, आज त्या माझ्या भगिनीला बाहेर फिरण्याची पण आज संधी नाही, स्वातंत्र्य नाही, एवढा भीतीचं वातावरण केलं गेलेलं. तर ह्याच्यावर नुसतं आम्ही पोलीस केस नाही, ह्याच्या तंगड्या तोडून हातात देण्याचा कार्यक्रम आम्ही कुठे ना कुठेतरी कोणाकडून झाल्यावर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. जो न्याय नुपूर शर्माला दिला तोच न्याय याच्या स्टॅलिनच्या कार्ट्याला द्यावा असं माझं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेचा व्हिडिओ व्हायरल होतोय, बोलून मोकळं व्हायचं. त्याच्यामध्ये काय आहे? त्यांनी येऊन बोलले, बोलून मोकळं आहे, त्यानं पुढे जायचं. पण त्याच्यामध्ये एवढं असं कॉन्ट्रोवर्सी असं काय आहे? त्याच्यापेक्षा जास्त वाईट अनिल परबचं झालेलं. व्हायरल केलं जातं. विरोधकांना आता काय आहे, फोनवर आता दुसरं काय पसरवण्याची वेळ राहिलं नाही ना. आमचे व्हिडिओ, आम्ही कुठे काय बोलतो, आम्ही कुठे काय मसाज घेतो, आम्ही कुठे काय आंघोळ घेतो, एवढेच व्हिडिओ काढायचे. आता
तर एडीआरचा एक अहवाल आला आणि यामध्ये असा खुलासा झाला की देशात जवळपास 40% खासदारांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अपहरण असेल, खूनाचा प्रयत्न असेल. लोकसभा आणि राज्यसभामध्ये 700 पेक्षा जास्त खासदारांवरती गुन्हे दाखल आहेत. याबद्दल पण आता त्याच्याबद्दल तुम्ही चुकीच्या आमदाराला विचारताय, कारण का त्याच्यातले काही खालच्या आमदारांचं नाव माझंही आहे. म्हणून योग्य आमदाराला, थोडं सोज्वळ आमदाराला तो प्रश्न विचारला, तो चांगलं तरी उत्तर देईल तुम्हाला. मी पाठवतो ना मीरकोटेच्या काम, असे काही एकदम व्हाईट कॉलरवाल्या आमदारांना विचारा. सर, वैभव नाईक असं म्हणाले की मला अनेक आमिष आता दाखवली जात आहेत आणि मला धमकी येत आहे, पण मी याला घाबरत नाही. कोण? वैभव नाईक? वैभव नाईक म्हणाले. वैभव नाईकला स्वतःलाच शिंदे गटामध्ये यायचं आहे. यासाठी तो वर्षाच्या किचनमध्ये काय काय करतो आणि किती भांडी उचलतो, घासतो, ह्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे, सगळे फोटो आमच्याकडे आहेत. म्हणून उगाच तर त्याला घेऊन कोणालाही फायदा होणार नाहीये. कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये बीजेपीने काम फार ताकदीने सुरू केलेलं आहे आणि तिकडचा पुढचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा, आणि जसं आमच्या रवी चव्हाण साहेबांनी स्पष्ट केलंय ते निलेश राणे साहेबांच्याच नेतृत्वाखाली तो मतदारसंघ लढवला जाणार आहे. म्हणून हा कितीही हल्ला डुलला तरी ह्याची सीट कोण 24ला वाचू शकणार नाही. बोले. स्टालिन का बेटा जो है और ए राजा, इन्होंने फिर से स्टेटमेंट किया और कहा है कि हिंदू सनातन धर्म जो है सिर्फ भारत में नहीं पूरे देश के लिए खतरा बन गया है. आपने कहा कि महाराष्ट्र में आएंगे तो नहीं, जरूर ना. अभी मेरा इतना ही बोलना है, हमारे धर्म के बारे में अगर किसी ने इस तरीके का वक्तव्य किया तो जो न्याय और जिस तरीके को हमारी बहन नुपुर शर्मा उनको उनके साथ जो उनके साथ व्यवहार हुआ, उसी तरीके का व्यवहार और उसी तरीके का एक्शन ये स्टालिन के बेटे के ऊपर और ए राजा पे भी करना चाहिए. इसलिए मैंने स्पष्ट कहा कि केसेस, पुलिस केसेस होते रहेंगे, पर आखिर में हमारे हिंदू धर्म के ऊपर उन्होंने उंगली उठाई है. तो अगली बार महाराष्ट्र में आने के बाद जिस 2 पैर के ऊपर वो महाराष्ट्र में चल के आते हैं, उस 2 पैरों पे वो चल के जाएंगे नहीं, उतना ख्याल हमारा हिंदू समाज जरूर रखेगा. इस बात की आप जिस तरह से मुख्यमंत्री ने कहा कि यूटी को लेकर सुनक ने कुछ खुलासे किए हैं, कहा है कि बहुत प्रॉपर्टी है. ऋषि सुनक जी ने जो हमारे मुख्यमंत्री जी को पूछा कि हु इज यूटी, उस पे हमने जो मुख्यमंत्री जी ने बोला कि व्हाई व्हाट हैपेंड, और उसके बाद उन्होंने बोला कि ही हैज मेड मेनी प्रॉपर्टीज इन लंदन. तो मैंने आगे जाके उतना वही बोला कि जैसे मुख्यमंत्री जी ने कहा कि वो लंदन में जाके ऋषि सुनक जी से मिलेंगे और डिस्कस करेंगे, तो मैं मुख्यमंत्री जी को थोड़ा वार्न करना चाहता हूँ कि आप जाने के पहले थोड़ा सोच समझ के जाइए, क्योंकि ठाकरे फैमिली लंदन में जाके कोई भी रेस्टोरेंट का बिल देते नहीं है, फुकट में खाना खाते हैं, और इसलिए शायद वो सारे बिल इनके हाथ में नहीं थमा दे कि उनका बिल आप, उनके पुराने साथीदार है, आप पेमेंट कर दीजिए. और इसलिए जिससे जैसे संजय राजाराम राउत ने सुबह बोला कि अजय अशर का नाम शायद उन्होंने लिया रहेगा, अजय अशर का नाम नहीं लिया रहे, उन्होंने नंदकिशोर चतुर्वेदी का नाम लिया रहेगा, क्योंकि वो लंदन में घूमने के वक्त नंदकिशोर चतुर्वेदी इनका बैग उठाने के लिए होता है उधर. जिस तरह से पार्लियामेंट में, नए पार्लियामेंट में सेशन हो रहा है विशेष सत्र, और वहाँ पर सिक्योरिटी गार्ड को एक ड्रेस दी गई है जिसमें कमल का राष्ट्रीय हमारा फूल है, उसका चिन्ह है. उसको लेकर इंडिया अलायंस विपक्ष एनडीए के लोग भी विरोध कर रहे हैं, कह रहे हैं कि बीजेपी सिर्फ अपना प्रचार के लिए वो कमल का सिंबल. अपना राष्ट्रीय हमारा फूल है, तो हमारा राष्ट्रीय फूल नहीं लगेगा तो फिर दूसरा क्या लगना चाहिए. तो इसलिए इंडिया अलायंस के लोगों के लिए अभी कुछ मुद्दा बचा नहीं है. वो सादा अपना खुद का सिंबल अभी तक चुन नहीं पाए हैं, अभी तक अपना संयोजक का पद नहीं दे पाए हैं. तो वो क्या हमारे यूनिफॉर्म और संसद के यूनिफॉर्म पे देखने के बजाय उन्होंने इंडिया अलायंस को एक साथ कैसा रखना चाहिए उसके ऊपर उन्हें ज्यादा सोचना चाहिए. बैठे आपने कहा कि बहुत से लोग नहीं जा रहे हैं, जो हमारे मालूमात के हिसाब से सीपीएम के लोग नहीं जा रहे हैं. वहाँ नीतीश कुमार जी के लल्लन सिंह जी जाने वाले थे, उनका कैंसिल हो चुका है. उसके साथ फिर टीएमसी के, ठीक है, अभिषेक बैनर्जी का ईडी की चौकसी है, मगर बाकी के लोग भी जा सकते थे, वो भी नहीं जा रहे. इसका मतलब है कि उधर सिर्फ सर्कस की बैठक है वो, तो यहाँ वहाँ पब्लिक रैली कुछ लेने के लिए उतना ही है. और कल जो कुछ ये हमारे 2 उद्धव ठाकरे और संजय राउत गए थे हमारे शरद पवार जी के पास, हमारे पवार साहब को उन्होंने कहा है, ऐसे हमने सुना है
कि आप वो इंडिया अलायंस के बैठक में ऐसा प्रस्ताव रखिए कि प्रस्ताव अगर ऐसा सामने आएगा कि पंतप्रधान या संयोजक कौन, तो हम आपका नाम देंगे, और कल अगर गलती से यहाँ महाविकास आघाड़ी की सत्ता आएगी तो आप रश्मि ठाकरे जी का नाम दीजिए। ऐसी चर्चा कल सिल्वर ओक पे हुई, ऐसा हम सुनने में आता है। सर, उद्या आमदार अपार्टमेंटची सुनावणीला सुरुवात होते. मात्र ठाकरे गटाकडून आता आमदारांची बाजू जी आहे ती वकील मांडणार आहे. वकिलामार्फत ते आता आपल्या आमदारांची बाजू अगर उरले सुरले सगळे काय असेच आहेत ना ते, आणि त्याच्यामध्ये वैभव नाही कुठे आपली बाजू मांडणार ना. वैभवना काय बोलतो हे स्वतःला त्याला माहीत नसल्यामुळे, म्हणून उर्वरित जे आमदार आहेत त्यांना माहिती आहे की उर्वरित आमदार पण तसे त्यांच्याबरोबर राहणार नसल्यामुळे त्यांना बोलायलाच द्यायचं नाही, त्यांना गप्प ठेवायचं, जेणेकरून सत्य परिस्थिती. आणि म्हणून जोर जबरदस्तीने त्या आमदारांना उद्या आणलं जात आहे. त्याच्यातल्या खूप आमदारांना शिंदे साहेबांकडे यायचं आहे, पण तरी जबरदस्ती त्यांना तिथे बसून म्हणून वकिलाला तिथे आणलं जात आहे. जी जरांगी पाटिल को मिलेंगे सीएम जा रहे हैं उनकी मांग पर, लेकिन संजय राउत कह रहे हैं कि सरकार उनको मारना चाहती है। देखिए, ऐसा है कि पहले दिन से मैं बोल रहा हूं कि जरंगे पाटिल जी के जान को धोखा है, और आज जिस तरीके से संजय राउत ने कह दिया है कि वो उनके जान को सच्ची में धोखा है, इसका मतलब यही है कल जरंगे पाटिल जी को कुछ भी अगर होगा तो उसका जिम्मेदार संजय राउत और उद्धव ठाकरे है। और अगर इस हमारे जरंगे पाटिल जी को, जो हमारे मराठा समाज का है, उसको कुछ भी हुआ तो संजय राउत को क्या हम महाराष्ट्र में घूमने देंगे नहीं। सवाल की मलबा योजना जिनका बंगला तोड़कर वहाँ पर अपार्टमेंट बनाए जाएंगे, जो स्पीकर है, डिप्टी स्पीकर है अपोजिशन लीडर उनके लिए, उसको लेकर भी सवाल उठ रहे कि पहले जनता का बारे में सोचना चाहिए, बाद में नेताओं के बारे में। फिर महाविकास आघाड़ी के टाइम पे जनता को के बारे में नहीं सोचते हुए मातोश्री 2 जब भी खड़ी हो गई थी तभी सोचा नहीं था। हमारे अगर अलग अलग आमदारों के लिए, मंत्रियों के लिए अगर घर बनाया जा रहा है तो वो पब्लिक के सेवक है इसलिए बनाया जा रहा है, मगर मातोश्री 2 खड़े होने के वक्त ये सब सोचा नहीं था। ठीक है, चला, थैंक यू। मैडम, हाँ